500 दरोडेखोर एका प्रवाशाला पाहता क्षणीच ते जमिनीवर खाली पडले. त्यांच्या अंगात बाण शिरले. कोण होता तो प्रवासी? चला जाणून घेऊया. राजगृहाच्या दक्षिण दिशेला 200 योजन दूर अंतरावर एक पर्वत होता. या पर्वतात अतिशय खोल दरी होती. तिथे कोणाची ये जा नव्हती. ते अतिशय शांत ठिकाण होतं. त्या दरीतून दक्षिण भारताकडे जाणारा एक रस्ता होता. 500 दरोडेखोर या ठिकाणी राहत होते. त्या रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांची लूटमार करीत, त्या प्रवाशांचा ते खून करीत. त्या दरोडेखोरांना पकडण्यासाठी राजा नेहमीच सैन्य पाठवीत असे, पण ते निसटून जात. ते सैन्याच्या हाती लागत नव्हते. त्या ठिकाणापासून थोड्या अंतरावरच बुद्ध राहत होते. त्या 500 दरोडेखोरांच्या स्थितीचा त्यांनी विचार केला. त्या दरोडेखोरांना त्यांच्या स्वतःच्या वर्तनाचे स्वरूप कळत नव्हते. आपले वागणे योग्य आहे की अयोग्य आहे हे त्यांना समजले नव्हते. काही चांगल्या गोष्टी शिकवण्यासाठी बुद्ध या जगात आले, पण त्या लोकांच्या नजरेस ते कधी दिसले नव्हते. त्यांच्या धम्माची माहितीही त्यांच्या कानावर पडली नव्हती. म्हणून भगवंतांनी त्यांच्याकडे जाण्याचे ठरविले. आपल्या निश्चयानुसार त्यांनी श्रीमंत माणसाचा वेश धारण केला. खड्ग आणि धनुष्य यासोबतच सर्वात चांगली झूल घातलेल्या उत्कृष्ट घोड्यावर ते स्वार झाले. त्याच्या खोगीरात सोन्या चांदीच्या पिशव्या लटकत ठेवल्या होत्या व घोड्याचा लगाम मौल्यवान जड जवाहीर लावून सजविलेला होता. त्या निर्जन दरीत शिरल्याबरोबर त्यांचा घोडा जोराने खिंकाळला. घोड्याचा खिंकाळण्याचा आवाज येता बरोबर ते 500 दरोडेखोर बाहेर निघाले. त्या प्रवाशाला पाहून ते म्हणू लागले, अरे, लूट करण्याची अशी संधी आपल्याला कधीच मिळाली नाही. ते एकामेकांना म्हणाले, चला, लवकर चला, आपण त्याला पकडू. तो प्रवासी निसटून जाऊ नये, पडून जाऊ नये म्हणून ते त्याला घेरू लागले. पण त्या प्रवाशाला पाहता क्षणीच ते जमिनीवर खाली पडले. त्यांच्या अंगात असंख्य बाण शिरले आणि त्यांना जखमा झाल्या. ते जमिनीवर पडल्यानंतर म्हणाले, अरे देवा, हे काय आहे? अरे देवा, हे काय आहे? तेव्हा त्या प्रवाशाने त्या 500 डाकूंना समजावून सांगितले की ह्या सर्व संसाराला घेरून टाकणारे दुःख एवढे प्रचंड आहे की त्याच्या मानाने ते डाकू दुसऱ्याला जे दुःख देतात किंवा स्वतः सोसतात त्या यातना काहीच नसतात. अश्रद्धा व संशय यामुळे ज्या जखमा आणि यातना निर्माण होतात त्या ते डाकू दुसऱ्यांना ज्या जखमा आणि यातना देतात किंवा स्वतः सोसतात त्यापेक्षा खूप जास्त आहेत. धर्मोपदेश एकाग्रतेने ऐकण्याने जी प्रज्ञा जागृत होते त्यानेच अश्रद्धा व संशयाच्या जखमा भरून निघू शकतात. दुसऱ्या कशानेही त्या भरून निघू शकत नाहीत. त्यानंतर तो प्रवासी त्यांना म्हणाला, मानसिक दुःखासारखी यातना देणारी जखम दुसरी कोणतीही नाही. मूर्खपणासारखा खोलवर रुतणारा दुसरा कोणताही तीक्ष्ण बाण नाही. धार्मिक शिकवणूक हाच त्यावर एक उपाय आहे. या शिकवणुकीमुळे आंधळ्याला दृष्टी मिळते. भ्रमात
पडलेल्याला ज्ञान प्राप्त होते. आंधळ्याला दृष्टी मिळावी त्याप्रमाणे या शिकवणुकीमुळे लोकांचे मार्गदर्शन होते. धम्माच्या शिकवणुकीमुळे अंधश्रद्धेचा नाश होतो. ती मानसिक दुःखे दूर करते. आनंद मिळवून देण्यास ही धम्माची शिकवण समर्थ आहे. जे ती धम्माची शिकवण ऐकतात त्यांनाच सर्वश्रेष्ठ ज्ञान प्राप्त होते. ज्याने सर्वात अधिक पुण्य मिळविले आहे तोच ह्या सुखाच्या पदाला प्राप्त ठरतो. हे त्या प्रवाशाचे धम्म उपदेश ऐकल्यावर त्या 500 दरोडेखोरांना आपल्या दुष्ट कृत्यांचा पश्चाताप झाला. त्यांच्या अंगात रुतलेले बाण आपोआप गळून पडले आणि त्यांच्या जखमा भरून निघाल्या आणि त्यानंतर ते भगवंताचे शिष्य झाले व त्यांना स्वास्थ्य व शांती याचा लाभ झाला.